अजित पवारांचं निधन झालंय ही बातमी सांगण्याची वेळ कधी आपल्यावर येईल असं वाटलं नव्हतं। विमान अपघातात अजित पवारांचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलंय। काळ कोणासाठी कुठल्या रस्त्यावर थांबलाय हे पण सांगता येत नाही। तुम्ही अजित पवारांचे राजकीय विरोधक असाल, हा माणूस तुम्हाला अनेकदा चुकीचा वाटला असेल, राजकारणाचा राग सुद्धा याच माणसामुळे तुम्हाला आला असेल, पण या माणसामुळे महाराष्ट्राचं राजकारण जिवंत होतं। अजितदादांना ज्यांना ज्यांना जवळून बघता आलंय त्यांना माहितीये की हा खरंच दादा होता। मी पहिल्यांदा बोलबिडूसाठी अजितदादांची मुलाखत घ्यायला बारामतीला गेलेले त्यांच्या निवासस्थानी। त्यावेळी जवळपास मला प्रत्येकानं सांगितलेलं की हा माणूस चिडतो, पटकन खेकसतो, मुलाखत घेणाऱ्याची हवा काढून टाकतो। अजितदादा आलेले पण तसेच, पण ते समोर बसले, त्यांनी माझं नाव विचारलं। पहिल्या प्रश्नाला ते चिडलेले, पण परत का कोणास ठाऊक या माणसाला माझं गावात न येणं, पोरगी असून उभा राहणं हे सगळं लक्षात आलं। त्यांनी ते हेरलं आणि स्वतःच्या मुलीसारखं बोलायला सुरुवात केली। खरं तर माणूस गेल्यावर त्याच्या व्यक्तिगत गोष्टी सांगायच्या नसतात, पण मुलाखत झाल्यानंतर बापासारखा हा माणूस मला त्याच्या कुटुंबाविषयी सांगत राहिला, बोलत राहिला। तेव्हा टीव्हीवरचे अजितदादा आणि समोर दिसणारे अजितदादा यात खूप फरक आहे हे कळलं। पुन्हा विधानसभा आली, पुन्हा मुलाखत। दादा तुम्ही कुठले प्रश्न विचारणार आहे, मी काय बोलावं असलं काहीच करायचं नाही। 4-8 जणांसोबत बोलत ते गर्दीत नाही यायचे, समोर बसून हसत हसतच विचारा काय विचारायचं ते असं म्हणायचे आणि बोलायला सुरुवात करायचं। तेव्हा सुद्धा मुलाखत झाल्यानंतर हा माणूस अखंडपणे बोलत राहिला, चेष्टा करत राहिला। आम्ही मीडियावाले ही अजितदादांच्या अस्तित्वाची लढाई आहे म्हणून बातम्या करत होतो, पण टेन्शन, लोड असलं काहीच या माणसाकडे नव्हतं। मी पहिला येणार असं शाळेतल्या पोराला वाटतं तशा उत्साहात ते सांगत होते। हा माणूस विशेषण लावण्यापुरता दिलदार नव्हता, तो खरंच दिलदार होता। गाव खेड्यातनं या क्षेत्रात येऊन काम करतात हे पहिल्या नजरेत हेरायचा। कधी कधी आमच्यासारख्या माणसांना काय पाहिजे असतं, पाठीवर हात ठेवून लढ म्हणणं एवढंच बास असतं। अजितदादा ते होते, काम करणारे पण जीवाला जपणारे। अगदी चहा जेवण न करता एखादा घरी आलेला माणूस उपाशी पोटी गेला तर हा माणूस चिडायचा। रिकामा पोटी या माणसानं कोणालाच आपल्या घरातनं परत पाठवलं नाही, आम्हाला सुद्धा नाही। अजित पवार नसतानाचा महाराष्ट्र कोणी इमॅजिन पण केला नसेल, पण गर्दीतनं एखाद्याला अरे तू बस खाली, बैल पकडायचं काम करू का असं मिश्किल बोलणारे दादा होते। या माणसामुळे खरं तर महाराष्ट्राचा जिवंतपणा होता, महाराष्ट्र जिवंत होता। विरोध करायचा तर तो दादांनीच आणि सत्तेत जायचं ते पण दादांनीच। सगळं कसं घड्याळाच्या ठोक्यावर ऑन द स्पॉट। पण या माणसाचा मृत्यू असा तर नकोच व्हायला हवा होता। काळ कोणासाठी थांबत असेल तर त्यानं असं थांबायला नको। संपूर्ण टीम कडून महाराष्ट्राला जिवंत राजकारण दाखवलेल्या नेत्याला, नडणाऱ्या भिडणाऱ्या नेत्याला आणि माणूस म्हणून जगलेल्या नेत्याला, अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली।